खरं सांगायचं तर 2 नाही तर 2.5 वर्षानंतर फायनली तो दिवस आलाय ज्याची आम्ही दररोज वाट पाहत होतो. आज आम्ही भारतात चाललोय, आपल्या घरी. परदेशात राहणाऱ्या प्रत्येकाला माहीत असतं पहिली भारत भेट काय असते ते. मनात इतकी धाकधूक चालू होती, प्रचंड आनंद चालू आहे. रात्री नीट झोपही लागली नाही. सगळं सामान नीट भरलंय की नाही, घरच्यांसाठी घेतलेले गिफ्ट्स राहिले नाहीत ना, हाच विचार डोक्यात चालू होता. आम्ही सगळ्या बॅग्स रात्रीच कारमध्ये लोड केल्या होत्या, कारण आमचं घर सिडनी एअरपोर्टपासून जवळपास 2 तासाच्या अंतरावर आहे. आता सर्वात मोठा प्रश्न होता कार पार्किंगचा, कारण सिडनी एअरपोर्टवर खूप गर्दी असते पार्किंगसाठी आणि जागाही मिळत नाही ऐनवेळी. त्यामुळे मग आमच्या एअरपोर्ट जवळ राहणाऱ्या, थोड्या अंतरावर राहणाऱ्या फ्रेंडने आम्हाला सजेस्ट केलं की आम्ही तुम्हाला सोडायला येतो एअरपोर्टकडे, कारण सामान जास्त होतं आणि मनात हुरहुर होती. पण म्हणतात ना, परदेशात जी आपली माणसं मिळतात ती रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतात. तसेच हे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत. आणि खूप सकाळी आम्ही निघालो होतो, त्यामुळे म्हटलं फ्रेंड्सला एवढ्या सकाळी त्रास नको म्हणून आम्ही बाहेरच थोडासा हलकासा ब्रेकफास्ट केला आणि मग त्यांच्या घरी पोहोचलो. आणि मग एअरपोर्टच्या अगदी एक स्टॉप अलीकडेच आम्ही ट्रेन पकडली, कारण तिथून नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट सिडनी एअरपोर्टच आहे. डायरेक्ट आतमध्येच जातं एअरपोर्ट. ट्रॅफिक आणि गर्दीतून वाचण्यासाठी हा एकदम इझी आणि बेस्ट मार्ग आहे. व्यवस्थित पोहोचलो एअरपोर्टवर. आमच्या सगळ्यांचं ऑनलाईन चेक इन आधीच झालं होतं, पण आमच्या छोट्याशा नाईचं नवीन पासपोर्ट असल्यामुळे त्याचं चेक इन काही केलं होत नव्हतं. त्यामुळे तिथे काउंटरवर आमच्या अर्धा तास गेला. सुदैवाने सगळं पार पडलं. आता विमानात बसायला थोडासा वेळ होता आणि मुलांना आणि आम्हाला भूक लागली होती, तर म्हटलं चला विमानात बसण्याआधी थोडी पोटपूजा करून घ्यावी, म्हणून बोर्डिंगच्या आधी आम्ही मस्त गरमागरम बर्गर वगैरे खाल्ले. मुलंही खुश झाली. बर्गर खाऊन पोट भरल्यावर आम्ही फायनली विमानात बसायला निघालो. आता विमानाचा प्रवास कसा झाला आणि विमानात काय काय दंगा केला हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट पार्टमध्ये.